सोडून देणार आहोत जी रेसिपी। हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खमंग आणि कुरकुरीत असे दाल वडे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर ही जी डाळ आहे ती मी 1 ते 1.5 वाटी डाळ जी 2 ते 3 तासांपूर्वी मी स्वच्छ अशी धुवून भिजत घातलेली होती। आता त्याच्यातील 1 ते 2 चमचे जी डाळ आहे ती बाजूला काढून ठेवायची, जेणेकरून जे आपण दाल वडा खाताना आपल्या दाताखाली एक अख्खी जी डाळ येते जी खाताना पण छान लागते, त्यासाठी ती आपण डाळ बाजूला काढून ठेवणार आहोत। आता ही जी उरलेली डाळ आहे त्याच्यामधील पूर्ण पाणी निथून ती मिक्सरवरती आपल्याला या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जाडसर अशी बारीक करून घ्यायची। तर याच्यामधलं पाणी आपण पूर्णपणे काढून घ्यायचंय। आता ह्या मिक्सर केलेल्या आपण डाळीमध्ये जी बाजूला काढून ठेवलेली डाळ होती ती परत आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आता चवीसाठी याच्यामध्ये ऍड काय काय करणार आहोत ते आपण बघायचंय। तर याच्यामध्ये 1 ते 2 मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, 1 चमचा अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे ती पण घातलेली आहे, बारीक चिरलेली ही जी मिरची आहे ती आपण ऍड केलेली आहे। तुम्ही याच्याऐवजी हिरव्या मिरचीची पेस्ट देखील टाकू शकता, थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ आहे ते देखील ऍड करणार आहोत। त्या अगोदर मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे। आता हे जे तांदळाचं पीठ आहे तर त्याच्यामध्ये आपल्या वड्यांना मस्त असा कुरकुरीतपणा येणार आहे, एक वेगळंच टेक्स्चर पण येऊन जातं। तर आता आपण थोडेसे जिरे देखील ऍड केलेले आहेत। हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणत असाल हे डाळ वडे जे आपण हे मिक्सर करतोय ना ते जास्त चिकट असं होऊन द्यायचं नाहीये, त्यानं काय होतं की आपलं जे तेल आहे ते जास्त खेचून घेतं। त्यासाठी हे जेवढं सुखं आणि जेवढं कोरडं राहील ते आपल्याला बघायचं। तर त्यासाठी आपण डाळ बारीक करताना त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचंय आणि हवं असल्यास तुम्ही गरजेनुसार तांदळाचं पीठ हे जास्त पण ऍड करू शकता। आता याच्यामध्ये मी जरासं तेल ऍड केलेलं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घेतलेलं आहे। चला आता हे बघू शकताय तुम्ही आपलं मिश्रण पण तयार झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून हे मस्तपैकी हे दाल वडे आपण करायला घेऊया। तर आपल्याला जेवढे हवेत, जेवढा आकार घ्यायचा आहे तेवढं तुम्ही हे मिश्रण हातावर घेऊन याला तुम्ही आकार देऊ शकता। अगदी गोलसर असा याला आकार येत नाही, पण जसे साबुदाण्याचे वडे असतात त्याप्रमाणे हे वडे आपल्याला एकदम आकाराने द्यायचे। आता हे ओबडधोबड वडे जरी दिसायला जरी ओबडधोबड असले, त्यांना आकार जरी आपण असा दिलेला असला तरी हे खूप छान आणि एकदम कुरकुरीत असे लागतात। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं, हे तेल जे आहे ते आपल्याला छानसं गरम होऊन द्यायचंय, कारण जर तेल छानसं गरम झालं नाही तर त्याच्यामध्ये जे आपले वडे आपण तळायला वडे टाकतो त्याच्यामध्ये तेल पण जास्त खेचलं जातं किंवा ते तेलामध्ये एकदम विरघळून जातात। त्यामुळे हे जे तेलाचं तापमान आहे ते आपल्याला योग्य झालं पाहिजे। त्यासाठी थोडंसं आपलं जे पीठ असतं ते टाकून आपण ते छानसं आकार घेते का ते आपण पाहणार आहोत। आता मी पहिला वडा टाकलेला आहे आणि तो तेलामध्ये छानसा असा भाजायला लागलेला आहे। पहिल्यांदा वडा जर आपण टाकला तर तो पहिला अर्धा मिनिट आपल्याला हलवायचा नसतोय, तर त्याला एक छानसा आकार येऊन द्यायचा असतो, म्हणजे त्याचा आकार पण बिघडत नाही आणि तेलामध्ये ते जास्त विरघळत पण नाही। तर तुम्ही बघू शकताय या वड्यांना असा छान असा आकार पण आलेला आहे आणि हे दिसताना पण तुम्हाला असे कुरकुरीत दिसत असतील। तर हे जे वडे आहेत ते जास्त तेलकटही नसतात आणि खायला पण खूप असे छान लागतात। तर तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्सला देखील हे वडे करू शकता किंवा नाश्त्याला देखील हे वडे तुम्ही करू शकता आणि नारळाच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटोच्या सॉस बरोबर, हिरव्या पुदिन्याच्या चटणी बरोबर हे वडे तुम्ही ट्राय करू शकता। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी जमली का आणि मी सांगितलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।